वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये असलेला विधान परिषदेच्या जागेचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी गोकुळ गीते यांच्यासोबत फोनवरून चर्चा करून त्यांचं बंड शमवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। मंत्री उदय सामंत हे पुन्हा एकदा नाशिक दौऱ्यावर जाऊन गोकुळ गीते यांची समजूत काढणार आहेत। आमच्या चौघांमध्ये अजूनही काही इतर लोक होते। आमची चर्चा झाली। त्यांनी मला त्या ठिकाणी विचारलं की त्या ठिकाणी प्रसाद हिरेंनी आज दुपारी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तर त्यांनी मला विचारलं की आपण पण त्या ठिकाणी तसा पाठिंबा देऊ शकतो। त्यांना मी स्पष्ट नकार दिला की मी त्या उमेदवाराला त्या ठिकाणी पाठिंबा देऊ शकत नाही, कारण मतदारांचा कौल बघता तो कौल चांगल्यापैकी माझ्या बाजूने असल्यामुळे तो पाठिंबा देणं म्हणजे त्या मतदारांचा त्या ठिकाणी मी घात करण्यासारखा प्रकार होईल। त्यामुळे मी त्यांना स्पष्ट नकार देऊन त्या ठिकाणी पुन्हा माझ्या नाशिकला येऊन माझ्या गाठीभेटी चालू केलेल्या आहेत। महेंद्र जोईल आमचे सहकारी प्रतिनिधी आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत। महेंद्र, फडणवीस आणि शिंदेंनी फोनवरून चर्चा केल्यानंतरही गोकुळ गीते थंड व्हायचं नाव घेत नाहीयेत, आपली भूमिका शांत करत नाहीयेत। गोकुळ गीतेंच्या पाठीमागे कोण आहे? प्रसाद सर, हा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे, कारण गोकुळ गीते यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून चर्चा केली आणि आज कॅबिनेट जे बैठक आहे, राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे, या बैठकीत मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजन हे जे ते चर्चा करणार आहेत। उदय सामंत हे मंत्रालयात जे ते बैठकीला आले आहेत आणि या ठिकाणी इथून थेट नाशिकला जाणार आहेत आणि गोकुळ गीते यांची मनधरणी करणार, तिची समजूत काढणार। त्यामुळे उद्यापर्यंत हा तिढा नाशिकचा सुटण्याची जी ती शक्यता आहे। धन्यवाद महेंद्र, आपण या बातमीकडे लक्ष ठेवा।